बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन। जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आजचा चौथा दिवस, चर्चेसाठी दारं खुली असल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार। जरांगेंची यात्रा रांजणगावमध्ये दाखल, चंदननगर खराडी बायपास येथे यात्रेचा मुक्काम असणार। मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाचं आजपासून सर्वेक्षण। 23 ते 31 जानेवारीच्या दरम्यान 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सर्वेक्षण होणार। मराठवाड्यात आजपासून सर्वेक्षणाला सुरुवात, जिल्ह्यामध्ये जवळपास 4 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याची शक्यता। अधिकारी सर्वेक्षण करतायत ती चांगली गोष्ट आहे, मात्र मागासवर्ग सर्वेक्षण केल्यानंतरही आरक्षण टिकणार का याचं सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, जरांगेंचं वक्तव्य। मराठा आंदोलनाविरोधामध्ये याचिकेवरती उद्या सुनावणी। मुंबईमधील मराठा आंदोलनाला विरोध करत गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये फौजदारी रीट याचिका दाखल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज विधिमंडळामध्ये सुनावणी। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्यासोबतच अजित पवार गटाचे प्रतोद आणि याचिकाकर्ते अनिल पाटील यांची उलट तपासणी होणार। सर्वोच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस। आमदार अपात्रते प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या याचिकेवरती 2 आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे शिंदेंना निर्देश। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीचं समन्स। जोगेश्वरीच्या भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये चौकशीसाठी ईडी कार्यालयात लावणार हजेरी। ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढला। कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये 25 जानेवारीपर्यंत तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश। सुरत डायमंड बोर्ड्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ, वल्लभभाई लखानी यांच्यासह अनेक बड्या व्यापाऱ्यांचा मुंबईकडे मोर्चा। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा 10वा दिवस, दुपारी 12:30 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद। श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सर्वेक्षण अनुमती देण्याच्या निर्णयाला आव्हान, सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान। उत्तर भारतामध्ये थंडी आणि धुक्याचा कहर सुरूच, ट्रेन आणि विमान उड्डाणांवरही परिणाम। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता। हवामानामध्ये अचानक बदल झाल्यानं महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली। वाहन प्रदूषणासंदर्भात 20% मुंबईकर बेफिकीर। 20% वाहनधारक आपल्या वाहनाचे वायू प्रदूषण प्रमाणपत्र घेण्यासंदर्भात उदासीन। 3018 वाहनधारकांकडे वायू प्रमाणपत्रासंदर्भातले प्रमाणपत्रच नाही, परिवहन विभागाची धक्कादायक माहिती उघड। कोकण रेल्वेवरती आज ब्लॉक, वीर अंजनी या स्थानकांच्या दरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय। पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचं काम पूर्ण, तपासणीनंतर या मार्गावरती रेल्वेगाड्या चालवण्यास मंजुरी। बेस्टच्या कुलाबा आगारामध्ये एकाच वेळी 14 बस चार्जिंग करता येतील, यासाठी बेस्ट चार्जिंग स्टेशन उभारणार। माथेरानमध्ये पर्यटकांना मिळणार पॉड हॉटेलचा पाहुणचार। मध्य रेल्वेचा माथेरान येथे स्लीपिंग पॉड हॉटेल उभारण्याचा निर्णय। सांगलीमध्ये आज शरद पवार गटाचा महिला मेळावा। जयंत पाटील, रोहिणी खडसे राहणार उपस्थित। तुम्ही आमचा पक्ष, आमचं चिन्ह घेतलं ही पाकिटमारी, खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका। भाजप आमदार नितेश राणे आज मीरा रोडला जाणार। मीरा रोडमध्ये झालेल्या वादामुळे नितेश राणे संध्याकाळी मीरा रोडला जाणार असल्याची माहिती। मीरा रोडमध्ये काल रात्री जे काही झालं, एक याद रखना, चुन चुन के मारेगे, जय श्रीराम, नितेश राणे यांची मीरा रोड प्रकरणामध्ये ट्विट करून माहिती। मीरा रोड येथील दगडफेकीच्या घटनेवरती भाजपचे नेते मोहित कंबोज यांचं ट्विट। मीरा रोडमध्ये आता बुलडोझर चालवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी। अयोध्येमधील श्री राम मंदिरामध्ये प्रभू श्री राम विराजमान, राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं। अयोध्येमधील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या शहर देशातील सर्वात मोठं धार्मिक पर्यटन केंद्र होण्याची शक्यता। अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरापेक्षाही अयोध्येमधील राम मंदिरामध्ये अधिक भाविक येण्याचा अंदाज।
महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन. दर्शनाचे फोटो सोशल मीडिया एक्सवरती अमिताभ बच्चन यांच्याकडून शेअर. पुण्याच्या अलका चौकामध्ये साकारलं प्रभू श्रीरामाचं 15 फूट लाईव्ह शिल्प. 15 कलाकारांनी साकारलं शिल्प. साताऱ्याच्या कराड तालुक्यामधील पालीच्या खंडोबाची यात्रा संपन्न. पालीचा खंडोबा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 12 बलुतेदार समाजाचं कुलदैवत. कोल्हापूरमध्ये छत्रपती घराण्याकडून पंचगंगा नदी घाटावरती महाआरती. दिवे लावत दीपोत्सव साजरा. नाशिकमध्ये रामनाम थीमवरती आधारित लग्न सोहळा पार. प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या पेहरावामध्ये नवरी आणि नवरदेवाचं आगमन. नागपूरमधील पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये दीपोत्सव. 1.5 लाख दिव्यांनी मंदिर परिसर उजळला. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा. रामभक्तांकडून श्रीरामाची महाआरती. सिंधुदुर्गमध्ये 25,000 दिव्यांचा भव्य दिव्य दीपोत्सव. मालवण बंदर जेट्टी परिसरामध्ये उभारली 30 फूट उंच प्रभू श्रीरामाची प्रतिमा. बीडच्या कंकालेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा. रामभक्तांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा. अमरावतीच्या तिवसा इथे असलेल्या पुरातन राम मंदिरामध्ये काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतलं दर्शन. यशोमती ठाकूर यांच्याकडून 2100 किलो लाडूचा प्रसाद. अमरावतीमध्ये भाजपचे नेते श्रीकांत भारती यांच्याकडून भव्य गंगा आरतीचं आयोजन. यावेळी शिवतांडव स्तोत्राचंही पठण. सातारा शहरातील गांधी मैदानामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते श्रीरामाची आरती. मैदानावरती 1 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.